नमस्कार. मी प्राध्यापक प्रवीण नानासाहेब आवारी आज एका वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे. विषय असा आहे की चला मूक अफगाण स्त्रियांचा आवाज बनवूया. तर असं बोलायचं कारण असं, तेथे स्त्रियांवर होणारे अत्याचार. चला मूक अफगाण स्त्रियांचा आवाज बनवूया. अतिशय हालाकीचे दिवस तिथल्या स्त्रिया आज जगत आहेत. तिथं तुम्हाला आज अशी सिच्युएशन आहे की रस्त्यावर स्त्री बघायला सुद्धा मिळणार नाही. एवढे त्यांच्यावर बंधनं वगैरे टाकलेले आहेत. त्यांना पूर्ण शरीर झाकल्याशिवाय बाहेर पडायची सुद्धा परवानगी नाही. आणि हेच तुम्ही जर आपल्या भारताशी कंपेअर करायला गेलात तर आज आपण किती भाग्यवान आहोत की आपण भारत देशात राहतो आणि संपूर्ण स्वातंत्र्याचा अनुभव घेतो. आणि हे स्वातंत्र्य आपण टिकवलं पाहिजे. 15 ऑगस्ट 2021 रोजी ह्या तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केला आणि त्यांच्या पद्धतीने ते कार्य करू राहिले. कोण आहे तर त्यांचा एक नेता आहे, मुल्ला हेबतुल्ला खुंडजादा. ह्या यांनी काय केलं, तो स्वतःला अध्यक्ष आहे तिथला, सर्वोच्च नेता म्हणून बोलला जातो. तर त्यांनी ह्या प्रकारचे असे कायदे बनवले की ज्याच्यामुळं स्त्रियांना तिथं काय झालंय, दुय्यम नागरिक म्हणून जगावं लागत आहे. परंतु विचार करता स्त्रियांना ते मान्य नाहीये. तर ह्या अफगाणिस्तान बद्दल संपूर्ण जगाने काहीतरी पावलं उचलली पाहिजे आणि तिथल्या नागरिकांना कशा पद्धतीने एक चांगलं जीवन देता येईल ह्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अतिशय चांगला लेख आहे आणि हे आजची जी महत्वाची गोष्ट आपण म्हणतो, कारण तिथल्या पुरुषांवर देखील त्यांनी अधिकार लादले की तुम्ही दाढी वाढवा. तर त्याचा वैयक्तिक हक्क असतो आणि आपण भाग्यवान आहे असं मी अनेकदा सांगतो, कारण भारताच्या राज्यघटनेच्या आपलं जे आर्टिकल 19 आहे त्यानुसार आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे, कुठेही जाण्याचा अधिकार आहे, तुम्ही कुठेही फिरू शकता अख्ख्या भारतामध्ये. तसं इथं नाही ना. त्यामुळं संयुक्त राष्ट्राची कमिटी असेल किंवा भारत, अनेक देश आहेत, यांनी ह्या स्त्रियांच्या हक्कासाठी लढलं पाहिजे. आणि ह्याचबरोबर भारतीयांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपण एक चांगल्या देशात राहतो, आपण स्वातंत्र्याचा पूर्ण अनुभव घेतो आणि हे स्वातंत्र्य कसं टिकवता येईल यासाठी आपण प्रत्येक भारतीय म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण आपलं स्वातंत्र्य टिकवलंच पाहिजे. आपण बोललं पाहिजे आणि आपण आपल्या भारतासाठी जगलं पाहिजे. आपण आपल्या भारताला घाण करून चालणार नाही. आपला ते भारत देश आहे, ती माता आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.